हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण ब्रांच अकाउंटिंगमध्ये नवीन टाईप सुरू केला होता, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा हेड ऑफिस त्याच्या ब्रांचला इनव्हॉइस प्राईसवर गुड्स सेंड करतो. ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला ब्रांच अकाउंट बनवताना कोणकोणते चेंजेस करावे लागते किंवा मग कोणकोणत्या एंट्रीज करावे लागतात ते आपण बघितलं होतं, आणि कशा प्रकारे त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट करावं लागतं ते बघितलं होतं. ठीक आहे. तर आजसुद्धा आपण त्याच टाईपवर अजून एक एक्झाम्पल घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण क्वेश्चन बघा. अनिल कंपनी of Nagpur have a branch at Armory. Goods sent by the head office at invoice price, which is at a profit of 20% on invoice price. ठीक आहे. काय म्हटलं आहे की अनिल कंपनी काय आहे? अनिल कंपनी नागपूरची. ठीक आहे. तिचं ब्रांच ऑफिस आहे कुठे? आर्मोरीला. ठीक आहे. तर हेड ऑफिस कोणतं झालं? नागपूर. अनिल कंपनी. ठीक आहे. Goods sent by head office at invoice price, which is at profit of 20% on invoice price. ठीक आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण काय पाहिलं होतं की कॉस्ट प्लस 20% आपल्याला म्हटलं होतं. ठीक आहे. इनव्हॉइस प्राईजवरच गुड्स सेंड केले होते, पण कॉस्ट प्लस 20%. ठीक आहे. म्हणजे इनव्हॉइस प्राईस जी होती ती कशावर चार्ज केलेली होती? प्रॉफिट कशावर चार्ज केलं होतं? कॉस्टवर. ठीक आहे. कॉस्ट प्लस 20% म्हटलं होतं, म्हणजे काय की कॉस्टवर प्रॉफिट चार्ज करण्यात आलं होतं. ठीक आहे. आता काय म्हटलं आहे की इनव्हॉइस प्राईजवर 20% काय केलं आहे? प्रॉफिट चार्ज. ठीक आहे. इनव्हॉइस प्राईजवर 20% प्रॉफिट चार्ज करण्यात आला आहे, म्हणजे काय की इनव्हॉइस प्राईजमध्ये 20% काय आहे? प्रॉफिट आहे, असं सरस. नंतर ऑल द एक्सपेन्सेस ऑफ ब्रांच आर पेड बाय हेड ऑफिस. ठीक आहे. जेवढे पण ब्रांचचे खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, ते कोण पे करत आहे? हेड ऑफिस. म्हणजे हे काय आहे? डिपेंडेंट ब्रांच आहे. ठीक आहे. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर प्रिपेअर ब्रांच अकाउंट इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. ओपनिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला. स्टॉक कशावर दिला आहे? इनव्हॉइस प्राईसवर दिला आहे आपल्याला. ठीक आहे. पेटी कॅश दिली आहे 200. गुड सेंट टू ब्रांच ॲट इनव्हॉइस प्राईस. गुड सेंड केले आहे ब्रांचला कशावर? इनव्हॉइस प्राईजवर. ठीक आहे. एक्सपेन्सेस मेड बाय द हेड ऑफिस. कोणकोणते एक्सपेन्सेस आहे? रेंट, वेजेस, सॅलरी. ठीक आहे. रेंट, वेजेस, सॅलरी दिली आहे. रेमिटन्स मेड टू हेड ऑफिस. रेमिटन्स मेड टू हेड ऑफिस म्हणजे काय की जो पण कॅश जमा झाला आहे, ब्रांचकडे, तो काय करत आहे? ब्रांच हेड ऑफिसला ट्रान्सफर करत आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? रेमिटन्स. गुड्स रिटर्न बाय ब्रांच ॲट इनव्हॉइस प्राईस. गुड्स रिटर्न दिला आहे आपल्याला. क्रेडिट सेल दिला आहे. ब्रांच ॲट एंड, बॅलन्स ॲट एंड. स्टॉक दिला आहे आपल्याला, क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग डेटर्सचा क्लोजिंग दिला आहे. पेटी कॅश दिली आहे आपल्याला. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? डेटर्स अकाउंट बनवायचं आहे. डेटर्स अकाउंट का बरं? कारण इथे काय दिलं आहे आपल्याला? डेटर्सचा क्लोजिंग दिला आहे. ठीक आहे. क्रेडिट सेल दिला आहे आणि कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स दिला आहे, म्हणजे आपल्याला डेटर्स अकाउंट पण बनवावं लागेल. ठीक आहे. आणि ब्रांच अकाउंट बनवावं लागेल. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण काय बनवतो? डेटर्स अकाउंट बनवतो. चला तर डेटर्स अकाउंट बनवू आपण. तर डेटर्स अकाउंटची काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे आपण ते बघू. सर्वात पहिले डेटर्स अकाउंटमध्ये काय दिलं आहे आपल्याला? ओपनिंग दिलं आहे का? डेटर्सचा ओपनिंग नाही दिला आहे, पण आपल्याला जवळ डेटर्सचा क्लोजिंग आहे. ठीक आहे. डेटर्सचा क्लोजिंग आहे आपल्याजवळ किती? 14,000. तर बाय
डेटर्स क्लोजिंग बॅलन्स अकाउंट किती 14,000. ठीक आहे. नंतर डेटर्सचं काय दिलं आहे आपल्याला, क्रेडिट सेल दिला आहे. ठीक आहे. क्रेडिट सेल आपण कुठे घेतो, डेबिट साइड टू क्रेडिट सेल्स किती 44,600. ठीक आहे. अजून काय दिलं आहे, कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स. तर बाय कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स 44,000. किती 44,000. ठीक आहे. तर आणखी काही इन्फॉर्मेशन दिली आहे का डेटर्स बद्दल बघा. ओपनिंग बॅलन्स मध्ये नाही आहे, गुड सेंट नाही, पेंट वेजेस, रेमिटन्स, गुड्स रिटर्न नाही. ठीक आहे. तर यावरून आपण काय की ओपनिंग बॅलन्स डेटरचा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर क्लोजिंगचं किती टोटल येत आहे, 14,000 प्लस 44,000 58,000. ठीक आहे. तर 58,000 मायनस 44,600 आणि किती येईल 13,000. तर टू ओपनिंग बॅलन्स किती 13,400. ठीक आहे. ओपनिंग बॅलन्स 13,400. ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि क्लोजिंग बॅलन्स काय घेतो आपण, कॅरीड डाऊन. याला बॅलन्सिंग फिगर. ठीक आहे. तर आपली टोटल किती आहे 58,000. टोटल आपली 58,000. डेटर्स अकाउंट काय झाला, क्लोज. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की ब्रांच अकाउंट बनवायचं आहे. ठीक आहे. ब्रांच अकाउंट. तर सर्वात पहिले काय करतो आपण की जे गिवन आहे, ठीक आहे, जे गिवन आहे ते आपण लिहून घेऊ पहिले. ठीक आहे. तर ओपनिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला. तर ओपनिंग बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. कोणता कोणता ओपनिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला, स्टॉक दिला आहे, इनवॉइस प्राइस आणि पेटी कॅश 200. स्टॉक 24,200, पेटी कॅश 200. ठीक आहे. आपल्याला ब्रांच अकाउंट बनवताना जो पण स्टॉक दिला आहे, स्टॉक दिलेला असतो तो इनवॉइस प्राइसवर आहे. ठीक आहे. किंवा मग गुड्स एंड जे दिलेले आहे इनवॉइस प्राइसवर. ठीक आहे. तर ते जशानी तसेच आपल्याला काय करावं लागतं, घ्यावं लागतं. ठीक आहे. 24,400. नंतर टू गुड्स सेंड टू ब्रांच ॲट इनवॉइस प्राइस. गुड्स सेंड टू ब्रांच 60,000. नंतर एक्सपेन्सेस टू एक्सपेन्सेस
मेड बाय हेड ऑफिस. रेंट 1200, वेजेस 2400, सॅलरी 4800, तर टोटल 8400. ठीक आहे. नंतर मग रेमिटन्स आपल्याला दिला आहे बाय बँक अकाउंट, कॅश सेल्स किती 18300 आणि कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किती दिला आहे आपल्याला 44,000. टोटल 62,300. ठीक आहे. अजून काय दिलं आहे आपल्याला गुड्स रिटर्न बाय ब्रांच ॲट इनवॉइस प्राइस, तर बाय गुड्स रिटर्न बाय ब्रांच किती दिला आहे आपल्याला 1800. किती दिली आहे 1800. ठीक आहे. क्रेडिट साईडची एंट्री येणार का? क्रेडिट साईडची एंट्री आपल्या ब्रांच अकाउंटमध्ये येणार नाही. ठीक आहे. आता काय दिलं आहे आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिला आहे बाय क्लोजिंग स्टॉक कॅरेट डाऊन. क्लोजिंग स्टॉक कोणता दिला आहे आपल्याला स्टॉक किती दिला आहे 26,000. डेटर्स 14,000. पीटी कॅश 50. ठीक आहे. टोटल 40,050. ठीक आहे. बरं, आपण इथे एक आयटम विसरलो, डेटर्स. इथे आपण डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स काढला आहे, हो की नाही? तर डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला सुद्धा इथे लिहावं लागेल. ठीक आहे. तर आता हे जे टोटल किती येईल 37,800. ठीक आहे. आपला डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स सुटला होता. ठीक आहे. तर किती 37,800. ठीक आहे. आता हे काय झालं, ही जेवढी पण एंट्री झाली आपली ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, गुड्स रिटर्न, गुड्स सेंट, या सगळ्या आपण व्हॅल्यूज कशावर घेतल्या आहे इनवॉइस प्राईजवर आहे. ठीक आहे. इनवॉइस प्राईजवर दिलेले आहे. ठीक आहे. पण आपल्याला काय करावं लागेल, जर इनवॉइस प्राईजवर आपण टोटल केली तर आपल्याला जो प्रॉफिट मिळेल तो आपला खराखुरा प्रॉफिट राहणार आहे का? नाही. तर आपल्याला आपला खराखुरा प्रॉफिट माहिती करायचा आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, स्टॉक, गुड्स सेंट टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच किंवा मग क्लोजिंग स्टॉक, यांचं काय करावं लागेल, आपल्याला रिव्हर्स एंट्री करावं लागेल. ठीक आहे. तर यांची रिव्हर्स एंट्री करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिले इनवॉइस प्राईस आणि कॉस्टमधला जो डिफरन्स आहे, जो प्रॉफिट आहे, तो आपल्याला काढावा लागेल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काय आपल्याला वर्किंग करावं लागेल. ठीक आहे. तर त्याचं वर्किंग कशा पद्धतीने केल्या जाते ते आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. आणि या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय म्हटलं आहे की हा जो प्रॉफिट आहे हा कशामध्ये इन्क्लूड आहे, इनवॉइस प्राईजमध्ये. ठीक आहे.
तर इनव्हॉइस प्राईसवर जेव्हा प्रॉफिट चार्ज केल्या जाते तर तेव्हा आपल्याला कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागेल, ठीक आहे, कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून तो डिफरन्स किंवा मग ते प्रॉफिट कॅल्क्युलेट करता येईल, ठीक आहे, ते बघू आपण. तर वर्किंग नोट, ठीक आहे. फर्स्ट आपण कोणतं ओपनिंग बॅलन्सचा डिफरन्स काढू. ओपनिंग स्टॉक काय फॉर्म्युला होता आपला, आपण फॉर्म्युले बघितले याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये, काय लेक्चरमध्ये काय फॉर्म्युला होता, व्हॅल्यू ऑफ ओपनिंग स्टॉक मल्टीप्लाइड बाय रेट डिवाइड बाय 100, ठीक आहे. हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा आहे, जेव्हा प्रॉफिट इनव्हॉइस प्राइसवर चार्ज केले गेलेलं असेल, ठीक आहे. तर ओपनिंग स्टॉकची काय व्हॅल्यू आहे, ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू काय दिली आहे आपल्याला, 24,200, ठीक आहे. तर 24,200 आणि रेट दिला आहे आपल्याला किती, 20% क्वेश्चनमध्ये, इंटू 20%, 20 डिवाइड बाय 100, किती आला, 4,840, ठीक आहे. तर हा काय झाला आपला, हा जो कॅल्क्युलेट झाला हा काय आहे, प्रॉफिट आहे, ठीक आहे. या व्हॅल्यूमध्ये असलेला हा काय आहे, प्रॉफिट आहे, ठीक आहे. नंतर डिफरन्स इन द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक फॉर्म्युला, व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक इंटू रेट डिवाइड बाय 100. तर क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू बघा 26,000 आहे, ठीक आहे. 26,000 इंटू 20 डिवाइड बाय 100, टोटल आपले 5,200, ठीक आहे. नेक्स्ट डिफरन्स इन द व्हॅल्यू ऑफ goods sent to branch. तर फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू ऑफ गुड सेंट मल्टीप्लाइड बाय रेट डिवाइड बाय 100, ठीक आहे. तर गुड सेंटची व्हॅल्यू किती आहे, गुड सेंटची व्हॅल्यू आपण बघितली 60,000, ठीक आहे. तर 60,000 इंटू 20 डिवाइड बाय 100, किती टोटल, 60,000 डिवाइड बाय 20, 12,000, ठीक आहे. तसंच चौथं डिफरन्स इन द व्हॅल्यू ऑफ
goods returned by branch. Formula: value of goods returned multiplied by rate divided by 100. तर गुड्स रिटर्नची व्हॅल्यू काय आहे? 1800. ठीक आहे. तर 1800 गुणिले 20 डिवाइड बाय 100 किती? 360. ठीक आहे. तर ही काय झाली आपली? ही झाली ॲडजस्टेड. हा काय झाला आपला? डिफरन्स यामधला इनवॉइस प्राइस आणि कॉस्ट मधला डिफरन्स म्हणजे काय की प्रॉफिट. ठीक आहे. तर हा प्रॉफिट आपल्याला काय करावा लागेल? डिडक्ट करावा लागेल, मायनस करावा लागेल. ठीक आहे. तर आता काय करू आपण? यांची रिव्हर्स एंट्री करू. ठीक आहे. तर ओपनिंग स्टॉकची रिव्हर्स एंट्री कुठे होईल? क्रेडिट साईडला. ठीक आहे. काय म्हणून एंट्री होईल? स्टॉक रिझर्व. ठीक आहे. स्टॉक रिझर्व अकाउंट. तर डिफरन्स किती होता स्टॉक रिझर्वचा डिफरन्स बघा 4800. ओपनिंग स्टॉकचा डिफरन्स काय आहे? 4800. ठीक आहे. तर 4840. ठीक आहे. तसंच गुड सेंड टू ब्रांच याची सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? रिव्हर्स एंट्री करावं लागेल. ही जी 60,000 आहे ही व्हॅल्यू कशी आहे? इनवॉइस प्राइसवर आहे. ठीक आहे. तर याची सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? रिव्हर्स एंट्री करावं लागेल बाय गुड्स सेंड टू ब्रांच लोडिंग. काही लोडिंग. ठीक आहे. किती याची किती अमाऊंट होती? तर याची किती अमाऊंट होती? डिफरन्स बघा. गुड्स सेंड टू ब्रांच किती? 12,000. ठीक आहे. 12,000. तर जसं आपण ओपनिंग स्टॉक आणि गुड्स सेंडची रिव्हर्स एंट्री आपण क्रेडिट साईडला केली, तसंच गुड्स रिटर्न आणि क्लोजिंग स्टॉकची सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? याची सुद्धा रिव्हर्स एंट्री करावं लागेल, कारण हे सुद्धा काय आहे? इनवॉइस प्राइसवर आहे. ठीक आहे. तर गुड्स रिटर्नची एंट्री टू गुड्स रिटर्न बाय ब्रांच. तर याची किती एंट्री काय अमाऊंट आहे? 360. हे सुद्धा काय आहे आपलं? लोडिंग किती? 360. तसंच टू स्टॉक रिझर्व अकाउंट म्हणजे क्लोजिंग स्टॉकची रिव्हर्स एंट्री किती आहे? अमाऊंट 5200. हे बघा 5200 आपण कॅल्क्युलेट केले. तर 5200. ठीक आहे. तर आता काय आहे की क्रेडिट आणि डेबिट साईडची जर टोटल केली आपण तर काय येतं ते पाहू आपण. प्रॉफिट येतं की लॉस येतो? ठीक आहे. 62,300 प्लस 1800 प्लस 40,050 प्लस 4,840 प्लस 12,000
1,20,990. ठीक आहे. आणि आता डेबिट साईडचे टोटल करून पाहू आपण. 37,800 प्लस 60,000 प्लस 8,400 प्लस 360 प्लस 5,200, ती 1,11,760. ठीक आहे. क्रेडिट साईडची टोटल किती येत होती आपली? 1,20,990. ठीक आहे. म्हणजे जर मायनस केला आपण 1,20,990, तर काय 9,230 हा काय आपला प्रॉफिट येतोय. ठीक आहे. तर टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती? 9,230. ठीक आहे. 9,230 हा काय झाला आपला प्रॉफिट ट्रान्सफर. ठीक आहे. तर आपलं ब्रांच अकाउंट काय क्लोज झालं 990. 1,20,990. ठीक आहे. तर हा झाला आपला क्वेश्चन कंप्लीट. तर जेव्हा पण प्रॉफिट हा इनवॉइस प्राइसवर चार्ज केला असेल किंवा मग सेलिंग प्राइसवर चार्ज केला असेल तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा? डिफरन्स या पद्धतीने. ठीक आहे. या पद्धतीने डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. आणि जर कॉस्ट प्राइसवर प्रॉफिट चार्ज केला असेल तर काय करावं लागेल आपल्याला? फक्त फॉर्म्युला सेम आहे, फक्त इथे काय करावं लागेल? 100 प्लस रेट टाकावं लागेल. ठीक आहे. हे एवढं आपल्याला त्या याच्यात ॲड करावं लागेल. ठीक आहे. तर हा डिफरन्स फक्त थोडा लक्षात ठेवायचा. जेव्हा कॉस्ट प्राइसवर प्रॉफिट चार्ज केला असेल तर व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग किंवा मग ओपनिंग स्टॉक किंवा मग गुड्स सेंड किंवा मग गुड्स रिटर्न इंटू रेट डिवाइड बाय 100 प्लस रेट हा फॉर्म्युला लागेल. आणि जेव्हा इनवॉइस प्राइसवर प्रॉफिट चार्ज केला असेल तर तेव्हा काय होईल की व्हॅल्यू ऑफ गुड्स किंवा मग ओपनिंग किंवा क्लोजिंग किंवा मग गुड्स रिटर्न इंटू रेट डिवाइड बाय 100. ठीक आहे. हा फॉर्म्युला लागेल. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी काही एक्झाम्पल्स घेऊ आपण या पॅटर्नचे. थँक्यू.